संजय गायकवाड यांच्या घराबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। कम्युनिस्ट पक्षाने हे आंदोलन केले कोल्हापूरमधल्या आणि त्याचबरोबर बुलढाण्यातले काही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सध्या संजय गायकवाड यांच्या घराबाहेर जमलेले आहेत आणि एक मोठ्या प्रकारे राडा या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। संजय गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरमधून प्रकाश आंबी आणि त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय सुद्धा या आंदोलनामध्ये आता सहभागी होत आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी इकडे कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्ते सुद्धा दाखल झालेले आहेत। तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घराबाहेर एक आंदोलन सुरू आहे। आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाशक आंबी यांना कोण होता शिवाजी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्रकाश आंबी आणि त्यांना फोनवरून शिवीगाळ केली होती, धमकी दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। यावरून एक मोठा वाद पेटलेला होता। खरं तर अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक आहे, मात्र त्याचा वाद हा जवळपास 32 वर्षांनंतर उफाळून आलेला आहे आणि संजय गायकवाड त्याला कारणीभूत ठरले। संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती, शिवीगाळ केलेली होती आणि घरात घुसून मारू त्याचप्रमाणे जीभ हासडू अशा प्रकारची अत्यंत शिवराळ भाषा वापरलेली होती आणि यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एक रणकंदन पेटलेलं होतं। तर गोविंद पानसरे यांना सुद्धा मरणोत्तर दोषी जाहीर करावा अशा प्रकारे मागणी त्यांनी केलेली होती। त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारे मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केलेली होती आणि त्यानंतर एकच सगळी राळ या प्रकरणामध्ये उठलेली आहे। तर संजय गायकवाड यांच्या घराबाहेर आज प्रकाश आंबी कोल्हापूरवरून त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते निघाले आणि चळवळीतले हे सगळेजण आज संजय गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी जमलेत। त्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता। तर संजय गायकवाड यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्यास आंदोलन करण्यास पोलीस मज्जाव करतात। प्रकाशक प्रशांत आंबी यांना सुद्धा पोलिसांनी अडवल्याचं आपल्याला एका दृश्यामध्ये पाहायला मिळतंय। तर कम्युनिस्ट पक्षानं आज आंदोलन केलंय, मोठी घोषणाबाजी केलेली आहे। तर एक परिस्थितीमध्ये इथल्या वातावरणामध्ये तणाव दिसतो आहे। खरं तर सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय, त्यात बुलढाण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा उन्हाचा प्रकोप दिसतो आणि अशा या उन्हामध्ये हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। तर प्रकाशक असलेले प्रशांत आंबी यांना अडवलेलं आहे। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कोल्हापूरवरून काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आज आलेले आहेत। तर संजय गायकवाड यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती, मात्र दिलगिरी नको, आम्हाला माफी हवी अशा प्रकारे भूमिका आंबी यांनी मांडलेली होती। त्यामुळे बुलढाण्यातलं वातावरण आज तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर यावरून राजकीय घमासान सुद्धा बऱ्यापैकी सुरू झालेलं होतं। अनेक राजकारण्यांनी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती। इतक्या जुन्या पुस्तकाबद्दल वाद निर्माण आणि ह्या पुस्तकामध्ये राजे शिवछत्रपती यांच्याविषयी अत्यंत आदरानं त्यांचा खरं तर गुणगौरव केलाय, मात्र संजय गायकवाड यांनी पुस्तक वाचलेलंच नाही अशा प्रकारे यावरून चर्चा सुरू झाल्या आणि अजूनही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तर संजय गायकवाड यांच्या बंगल्याबाहेरची आपण घराबाहेरची दृश्य पाहतो आहोत। तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती या आंदोलनकर्त्यांच्या हाती दिसतात आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अरे दम है कितना तमन्ना तेरे छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय।